तेव्हा सगळ्यांची माफी हो. माझ्या घराचं काही ट्रीटमेंट झाली आणि त्यामुळं मला स्वच्छ बोलता येत नाही काही दिवसाच्यासाठी. हा असा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्राच्या अनेक सुहृतांनी देशाच्या राजधानीमध्ये आपलं कर्तृत्व दाखवलं आणि देशाची सेवा केली. त्यांच्यावर आधारित हे पुस्तक या ठिकाणी धनंजय विद्ये यांनी लिहिलेलं आहे. आणि याच्याबरोबरच चिंतामणराव देशमुख यांच्या नावानं एक राष्ट्रीय पुरस्कार हा या ठिकाणी चाललेला आहे. त्या पुरस्काराचे मानकरी मला आनंद आहे की नितीन गडकरी हे झाले. दिल्ली आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या मान्यवरांनी जे जे कर्तृत्व दाखवलं त्यांची सगळी यादी बघितल्यानंतर आणि ज्याला देशाच्या विशेषतः संसदीय काम आणि प्रशासन याची माहिती आहे त्यांच्या लक्षामध्ये की याची प्रत्येक निवड हे अचूक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे. आंबेडकर म्हणल्याच्या नंतर आपण सगळेजण एकच विचार नेहमी करतो, देशाची घटना. देशाची घटना नाही. आज देश एकसंघ आहे. आपल्या आजूबाजूचे देश बघितले, भारताचा नकाशा हा तुम्ही बघितला तर शेजारी पाकिस्तान शांतता नाही. एकेकाळचा आपला मित्र नेपाळ तिचा अस्वस्थता आहे. बांगलादेश ज्याच्या निर्मितीच्यासाठी आपण जबरदस्त किंमत दिली आज तो देश आपल्याबद्दल बोलत. खाली दक्षिणेमध्ये गेलो तर श्रीलंकेत सुद्धा हवं तसं वाचन आज राहिलेलं आहे. असं सगळं हे जे चित्र होतं हल्लीच्या काळामध्ये. पण एक गोष्ट कमी केली पाहिजे की ज्यांची निवड केलेली त्या प्रत्येकानं हा देश एकसंघ कसा राहील याच्यासाठी कष्ट केले. आंबेडकरांचं याचा सांगत होतो की घटना हे घटनाचं योगदान आहे. पण मला तितकंच महत्त्वाचं त्यांचं योगदान असतं ते स्वातंत्र्याच्या आधीच्या काळाचं पहिलं मंत्रिमंडळ झालं जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली. त्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब, वॉटर रिसोर्सेस आणि इलेक्ट्रिसिटी याचे मंत्री होते. वाकरा नानकर यासारखे मुत्सद्देग या देशाला प्रचंड शक्ती देणारे. आज पंजाब किंवा हरियाणा इथली शेती बघितली तर 91 ते 94% शेती ही बारमाही भागायची आहे. आणि महाराष्ट्राची तुलना केली तर आपण 20-22-24 याच्या पुढं आत्ता गेलेलं आहे. आणि म्हणून या पाण्याच्या क्षेत्रामध्ये विजेच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी आणखी एक मोठं काम केलं. त्यांनी ज्या राज्यात अधिक वीज आहे त्या राज्याची गरज भागून जिथं वीज नाही त्या राज्यांना वीज देण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था केली. आणि आज ती ट्रान्समिशन मिशन हे त्याचं नाव आहे. आणि त्याच्यावर दक्षिणेच्या अनेक राज्यांना अतिरिक्त वीज असलेल्या राज्यातून आज वीज त्या ठिकाणी येऊ शकते. श्री देशमुखांचं काय सांगायचं. त्यांच्यासारखा विद्वान माणूस देशाचे अर्थमंत्री होते. त्यांच्या सर्व जीवनाचा कार्यक्रम बघितला तर सुरुवातीच्या काळामध्ये एक अत्यंत प्रभावी त्यांनी वृद्धीचे रोहा त्यांचं गाव पूर्वी कुलाबा डिस्ट्रिक्ट होता.
आता त्याला आपण रायगड म्हणतो. त्या रायगडमध्ये कुलाबा डिस्ट्रिक्टमध्ये हे आले. त्यांचं घर एक सुविध अशा कुटुंब होतं. स्त्रीला अनेक गोष्टीमध्ये आस्था होती. स्त्री आज आपल्याकडं IASची परीक्षा होते. सध्या दिल्लीमध्ये फार मुलं महाराष्ट्रातली इथच्या परीक्षेच्या तयारीसाठी इथे येत असतात. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये ही जी IASची परीक्षा होती ती अति कठीण असे. आणि त्यामध्ये श्री देशमुख हे प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले. त्यांनी शासनामध्ये काम केलं. जवळपास 28 ते 30 वर्ष त्यांनी काम केलं. आणि त्यांच्या कामाचं उदय बघून जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं. आणि या देशाला एक दिशा दाखवण्याचं काम त्यांनी केलं. करन्सी हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता. करन्सी या नोटेच्या संबंधी त्या काळामध्ये पाकिस्तान आणि भारत यांची एकच करन्सी होती. आणि आपल्याला गमत असेल त्या करन्सीवर नोटेवर श्री देशमुख यांची सही होती. आणि ती सही पाकिस्तानमध्ये त्या काळात चालू होती. अशा अनेक गोष्टी त्यांच्या काळामध्ये आलेल्या. स्वभावाच्या दृष्टीनं कुठं सन्मानाची तडजोड करायची वेळ आली तर कधी सहन करायचं नाही हे त्यांच्या स्वभावाचं सूत्र होतं. आणि संयुक्त महाराष्ट्रात हा प्रश्न निघाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यावेळेच्या मुंबई राज्यामध्ये मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. लोकांची मागणी होती महाराष्ट्रात, त्यासाठी संघर्ष झाला. आणि त्या संघर्षामध्ये मुंबईमध्ये 107 लोकांना त्यांची हत्या झाली गोळीबारावर. आणि ती गोष्ट श्रीजींना सहन झाली नाही. त्यांनी नेहरूंना सांगितलं हे योग्य नाही. मुंबई राज्याची कल्पना ही नेहरू आणि इतर नेत्यांच्या मनामध्ये होती. आणि हीच कल्पना घेऊन तुम्ही राज्य करणार असाल तुम्ही त्याच्यामध्ये राहू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि राजीनामा त्यांच्या नंतरच्या काळात तरीही त्यांच्या बुद्धीचा उपयोग हा देशाला घ्यावा. आणि म्हणून युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ही सगळ्या शैक्षणिक संस्थांची जी संस्था आहे त्याचं अध्यक्षपद हे श्रीजींनी अनेक वर्षाच्यासाठी. आणि अशा अनेकांची नावं ही घेतायची. दादासाहेब मावळणकर अलीकडच्या पिढीमध्ये असं माहीत असेल ना हे नाही. पण स्वातंत्र्याच्या नंतर देशाच्या लोकसभेचे पहिले सभापती किंवा अध्यक्ष म्हणून मावळणकरांची निवड ही त्या ठिकाणी झालेली होती. यशवंतराव चव्हाणांच्या संदर्भात काही अधिक सांगण्याची गरज नाही. ज्यावेळेस राष्ट्र संकट होतं, आक्रमण झालं होतं, एक अस्वस्थता होती, सैन्य दलामध्ये सुद्धा कमजोरी होती. आणि अशा काळामध्ये ह्या आव्हानाला सामोरं जात एकमेव माणूस या देशामध्ये दिसतोय हा निष्कर्ष नेहरूंनी काढला. आणि सह्याद्री हा महाराष्ट्राचा हिमालयाच्या मदतीची या दिल्लीमध्ये आला. अनेक गोष्टी त्यांचं योगदान अनेक प्रश्नाच्याबद्दल. काकासाहेब गाडगे हे अशाचपैकी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रचंड योगदान दिलेले आणि स्पष्ट वक्तव्य त्यांचा लौकिक होता. आर के खदिलकर अलीकडच्या लोकांना फारसं माहितीच आहे. 1967 साली मी स्वतः बारामतीमधून
विधानसभेला उभं राहिलं. त्यावेळेला एक मत लोकसभेला आणि एक मत विधानसभेला आणि माझ्या लोकसभेच्या विरोधात खाजगीकरण होते आणि त्यामुळे खाजगीकरणाचा माझा 5 वर्षांनी ते खासदार मी आमदार असं एकत्रित काम केलं. अनेक गोष्टी आहेत या देशाच्या विशेषतः कामगारविषयक धोरणांना एक दिशा द्यायचं काम हे त्यांनी केलेलं होतं. त्याच्यानंतर माझे दंडोते असतील त्यांचाही नाव लौकिक मोठं आहे. कोकणची रेल्वे हे एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांनी आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी घेतला आणि आज ही रेल्वे फार खाली केरळपर्यंत जाते आणि लोकांच्या दळणवळणाच्या दृष्टीनं ते फार मोठं काम त्यांच्याकडे झालं. अलीकडच्या काळामध्ये त्या दर्जाचं कर्तृत्व दाखवण्यामध्ये गडकरींचा उल्लेख हा फकशानं करावा लागेल. गडकरी अनेक वर्षापासून आम्ही एक प्रकारे बघतो ते महाराष्ट्राच्या विधिमंडळात होते. मी त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. अनेक प्रश्नाच्या संबंधी चर्चा होत असते. राज्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या धोरणाचा विषय हा निघाल्याच्या नंतर त्याचा सखोल अभ्यास करणारा एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांचा विधिमंडळामध्ये उल्लेख होतो आणि नंतर ते दिल्लीमध्ये आले. आज या दिल्लीमध्ये त्यांचा एक दबदबा आहे त्यांच्या कामामध्ये. दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला जर्मनीसारखा देश हा आर्थिकदृष्ट्या अतिशय संकटात आला आणि जर्मनीनं काही धोरणात्मक निर्णय घेतले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ॲटोबान याचा अतिशय प्रभावी दळणवळणाची साधनं जर्मनीमध्ये ती दळणवळणाची साधनं तिच्या राज्यकर्त्यांनी उभी केली आणि त्याचा परिणाम आज युरोपमध्ये एक अत्यंत यशस्वी आणि प्रगतीशील देश म्हणून आज त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो. आणि नेमकं तेच काम गडकरींनी केलं. आज देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचंड रस्ते याच्यात बदल झालेली आणि त्या प्रत्येक रस्त्याचं बदलचं योगदान हे तिथं विचारल्याच्यानंतर लोक कटाक्षाने गडकरींचं नाव देतात. काही लोकांचा समज असेल की फक्त महाराष्ट्रापुरतं त्यांचं काम आहे. हे खरं नाही. आपण अगदी काश्मीरपासून खाली आणि केरळपर्यंत गेलो. या सगळ्या प्रांतांच्यावर अतिशय महत्त्वाचं रस्त्याच्या क्षेत्रात ज्यांनी काम करून ठेवलं त्यांचं नाव आज देशाच्या प्रत्येक कामामध्ये जोडलं. देशाला एकत्र जोडण्याचं काम हे त्यांनी खऱ्या अर्थाने स्वच्छ कारभार आणि थोडं स्वच्छ कारभार आणि थोडं अधिक स्वस्थ बोलण्याचा स्वभाव आणि त्याचा परिणाम अधिकाऱ्यांचा होत असतो. तुम्हाला माहीत नसेल पण लोक आम्हाला येऊन सांगत असतात. आणि ज्या एखाद्या प्रकल्पामध्ये उत्तम काम केलं हे गडकरींच्या नजरेला आलं तर त्यांचं कौतुक होतं आणि त्या कामाचा दर्जा साक्षीक नसल्याच्या नंतर त्यांच्या तोंडातून येतं त्याच्यात दुरुस्ती राहिली नाही तर माझ्या हातात काय आहे हे लक्षात घ्या. तुमची सुटका होणार नाही. त्याचा चर्चेचा भाग हा सोडून द्या. पण आज या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं काम केलं आणि ज्यांचं वैशिष्ट्य हे की आज 500पेक्षा अधिक खासदार विविध पक्षांचे पार्लमेंटमध्ये आहेत. राज्यसभेत 200 आहेत. याच्या कुठल्याही खासदाराला तुम्ही प्रश्न विचारला गडकरींच्या कामाबद्दल तो प्रत्येकजण अतिशय समाधानात त्याचं वर्णन करतात. कुणी असं सांगत नाही की हा काँग्रेस आहे
हा अमुक पक्षाचा आहे, हा त्या पक्षाचा आहे, हा दृष्टिकोन गडकरींनी कधी घेतलेला नाही. त्यांचा दृष्टिकोन एकच आहे की हा देश आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे आणि त्या प्रक्रियेमध्ये दळणवळणाची साधनं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रचंड काम त्यांनी आज करून ठेवलेलं आहे. आज पार्लमेंटमध्ये आम्हाला काही खासदार लोक भेटतात आणि आम्हाला खासदार लोक भेटतात त्याचे निदान 70% खासदार मला सांगत असतात गडकरींची मिटिंग आहे, आमच्या तालुक्याचा हा रस्ता, आमच्या मतदारसंघातला हा रस्ता. सर्व खासदारांना प्रचंड विश्वास त्यांच्याबद्दलचा आहे. त्याकडे कर्तृत्वानं, कामानं, स्वभावानं आज हे त्यांनी स्थिती कमवून दिली आहे. आणि त्यामुळं सी डी देशमुख यांचं जो नाव लौकिक होतं त्याला साजेल तर या ठिकाणी व्यक्तीची निवड करायची झाली तर गडकरींच्या इतका उंचीचं दुसरी व्यक्ती आज आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून मी सगळ्यात आणि त्यांच्या सरकारांना धन्यवाद देतो की त्यांनी त्यांची योग्य प्रकारे निवड केली. तुम्हा सगळ्यांच्या वतीनं त्यांना मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द